या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. ज्योतिबा डोंगर येथील श्री ज्योतिबा मंदिरात रविवारी दिनांक 8 जूनला सरत्या रविवारी निमित्त शेवटचा पालखी सोहळा होणार आहे. 7 जून पूर्वी येणारा रविवार हा सरता म्हणून साजरा केला जातो, परंतु यंदा मृग नक्षत्र 8 जूनला सुरू होत असल्यानं सरता रविवार सोहळा 8 जूनला साजरा करण्यात येणार असल्याचं पुजाऱ्यांनी सांगितलं. सरत्या रविवारी पालखी सोहळा रात्री 8:30ला निघणार आहे. त्यानंतर दसऱ्यातील खंडेनवमीलाच पालखी सोहळा सुरू होणार आहे. सरत्या रविवारी ग्रामस्थ पुजारी सर्व देवतांना साखरपेढे अर्पण करतात. भाविक ज्योतिबाच्या पालखीवर मोठ्या प्रमाणात गुलाल खोबऱ्याचे उधळण करतात. मुलांना गुलाल खोबऱ्यांनी तुला करून नवस पूर्ण केला जातो. या निमित्तानं डोंगरावर घरोघरी आमरस आणि पुरणपोळीचा नैवेद्य श्रींना दाखवण्यात येतो. या दिवशी विविध रंगफुलांनी पालखी सजवली जाते. मंदिरात उंट घोडे सजवून आणले जातात. ज्योतिबा डोंगरावरील ग्रामस्थ पुजारी भक्तिभावानं सरता रविवार सोहळा साजरा करतात. डोंगरावर या सोहळ्यास मोठे पारंपरिक महत्त्व आहे. सर्व गाव पालखी सोहळ्यास उपस्थित असतं. नवीन कपडे परिधान करून श्रींना आमरस पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो, अशी माहिती ज्योतिबाचे पुजारी निलेश मिटके यांनी दिली. उद्या 8 जून हा सरता रविवार म्हणून साजरा केला जातो. उद्याच्या दिवशी ह्या काळातील शेवटची पालखी आहे. उद्याच्या दिवशी सर्व पुजारी ग्रामस्थ आजूबाजूच्या सर्व गावातील लोक नवीन कपडे परिधान करून पालखी सोहळ्यास उपस्थित असतात. गावातील प्रत्येक पुजाऱ्यांच्या घरी आमरस पोळीचा नैवेद्य घरटी असतो. उद्याची पालखी विविध फुलांनी सुवासिक फुलांनी वगैरे सजवलेले असते. पूर्ण मंदिराभोवती एक प्रदक्षिणा घालून सर्व पुजारी पालखी सोहळ्यास हजर असतात आणि गावातील सर्व आजूबाजूचे लोक परिसरातील सर्व उपस्थित असतात. उद्याची पालखी झाल्यानंतर डायरेक्ट खंडेनवमीपर्यंत पालखी बंद असते व खंडेनवमीला परत पालखी सोहळा चालू होतो.